क्वेश्चन आहे, डिटरमाइन द सपोर्ट रिएक्शन्स ऑफ अ बीम लोडेड अँड सपोर्टेड ॲज अ शोन. हे डायग्राम दिलेले आपल्याला. आता याची लोड डायग्राम बनवून घ्यायची. चला, लोड डायग्राम काय येणार, हा ए पॉइंट, ए सपोर्ट आणि हा दुसरा बी सपोर्ट. हा बी घेतला, ए ला रोलर सपोर्ट आहे, ह्याला एकच अननोन रिएक्शन येणार. ती कशी येणार, ह्या प्लेनला परपेंडिक्युलर आर ए आली. बी ला हिंज्ड सपोर्ट आहे, याला दोन रिएक्शन्स येणार, एक व्हर्टिकली आणि एक हॉरिझॉन्टली. ह्याला म्हणलं आर व्ही बी आणि आर एच बी म्हणलं. आता ह्याच्यावरती दोन लोड अप्लाय केलेले आहेत. एक यूडीएल अप्लाय केलेला आहे आणि दुसरा जीव्हीएल अप्लाय केलेला आहे. तर हा काय केला, जो यूडीएल आहे हा बी पासून ए पर्यंत आहे असा पुढे घेतला आपण. म्हणजे ए पासून बी पर्यंत हा जो पहिला लोड आला हा यूडीएल घेतला आणि त्याच्यावरती जो ट्रँगल बनला त्याला जीव्हीएल म्हणून घेतला. तर हा जो यूडीएल आहे ह्याचा पॉइंट ऑफ ऍप्लिकेशन फाइंड केला. पॉइंट ऑफ ऍप्लिकेशन म्हणजे याचा पॉइंट लोड कुठं अप्लाय होईल, तर तो लेंथ अपॉन 2 ला अप्लाय होतो. टोटल लेंथ किती आहे, 3 + 3 6 मीटर आहे. 6/2 किती येतं, 3 मीटर येतं. म्हणजे हा आला 3 मीटर आणि हा फ्रॉम ए पासून आला 3 मीटर, बी पासून 3 मीटर झाला. आणि यांचा जो पॉइंट लोड आहे हा याच्या सेंटरला अप्लाय झाला. पॉइंट लोड म्हणजे काय येतो, त्याचं दिलेलं मॅग्नेट्यूड इंटू लेंथ. मॅग्नेट्यूड किती दिलेलं आहे, 600 न्यूटन पर मीटर आणि लेंथ किती आहे, 6 मीटर आहे. तेव्हा 600 × 6 केलं तर किती आहे, या ठिकाणी 3600 न्यूटन येईल. त्यानंतर हा जो वरती ट्रँगल उरला हा जीव्हीएल आला. आता याचा पॉइंट ऑफ ऍप्लिकेशन काय येणार, ह्या ए पॉइंट पासून जर घ्यायचं म्हटलं हा 90 डिग्री आला म्हणजे L/3 येणार. आणि जर इथून घ्यायचं म्हणलं मधून, ह्याला सी पॉइंट म्हणतो मी, ह्याचं सी पॉइंट पासून जर घ्यायचं म्हटलं तर या साइडून काय येणार, 2L/3 येणार. आपण या ए पॉइंट पासून घेऊ L/3. लेंथ किती दिलेली आहे, 3 मीटर आहे. 3 इंटू काय येणार L/3. 3/3 किती येणार, 1 मीटर येणार. म्हणजे ए पासून 1 मीटर वरती पॉइंट लोड येणार. म्हणजे हा ए तो हा लोड किती आला, 1 मीटर. तर हे रिमेनिंग डिस्टन्स किती येणार, 2 मीटर येणार. आता याचा पॉइंट लोड अप्लाय करा. पॉइंट लोड म्हणजे काय येणार आहे, 1/2 इंटू ह्याची लेंथ इंटू मॅग्नेट्यूड येणार आहे. आता मॅग्नेट्यूड आपल्याला एवढंच पाहिजे. हे टोटल किती आहे, 900 आहे. त्याच्यामधून हे जर 600 मायनस झालं तर हे किती, जीव्हीएल साठी मॅग्नेट्यूड उरणार आहे 300 न्यूटन पर मीटर उरणार आहे. तर याचा पॉइंट लोड किती येईल, 1/2 इंटू लेंथ 3 इंटू मॅग्नेट्यूड किती आहे 300. मग किती आला, 450 न्यूटन आला. इथे घेतला बघा 450 न्यूटन घेतला. आता बघा ह्याच्यामध्ये इक्विलिब्रियम कंडिशन्स अप्लाय करा. पहिली इक्विलिब्रियम कंडिशन काय येणार, समेशन ऍट एनी पॉइंट इज इक्वल टू 0. मोमेंट कुठे घेणार आपण, ज्या पॉइंटला अननोन रिएक्शन्स आहे तिथं घेणार, ए ला किंवा बी ला घेणार. आपण नेहमीप्रमाणे ए लाच घेऊ. ए साठी मोमेंट घेतला, समेशन ऑफ मोमेंट ऍट पॉइंट ए इज इक्वल टू 0. क्लॉकवाईज जाणारा मोमेंट निगेटिव्ह, अँटी क्लॉकवाईज जाणारा पॉझिटिव्ह. ए वरती एक बोट ठेवलं, हा 450 न्यूटन आहे, हा खाली येतोय, बोट खाली घेतलं म्हणजे क्लॉकवाईज येतो, म्हणजे मायनस आला. मायनस किती आला, 450 इंटू त्याचं परपेंडिक्युलर डिस्टन्स 1 मीटर. त्याच्यानंतर 3600 फोर्स हा सुद्धा कसा येईल, क्लॉकवाईज येईल. म्हणजे काय आला, मायनस 3600 इंटू त्याचं परपेंडिक्युलर डिस्टन्स ए पासून किती आलं, 1 + 2 3 मीटर आलं. त्याच्यानंतर आरव्हीबी वरती चालला, ए वरती बोट ठेवा आणि आरव्हीबी वरती चालला तर वरच्या डायरेक्शन बोट फिरवा. काय येईल, अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन येईल म्हणजे पॉझिटिव्ह येईल. काय येईल, प्लस आरव्हीबी इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स किती आला, 6 आला, इज इक्वल टू 0. जर हा आरएचबी म्हणलं तर आरएचबी हा पॉइंट जर पुढे आला तर तो ए मधून पास होतो. म्हणजे आरएचबी ला पॉइंट ए साठी परपेंडिक्युलर डिस्टन्स नाही, म्हणजे आरएचबी चा मोमेंट 0 आहे. याच्यावरून आपल्याला आरव्हीबी ची किंमत भेटल. ह्या मायनस टर्म मध्ये राईटला घेऊन जा, प्लस होतील. म्हणजे काय या ठिकाणी आरव्हीबी इंटू 6 इज इक्वल टू
450 into 1 plus 3600 into 3 आला. हा 6 मल्टिप्लाय राईटला जाऊन डिवाइड होईल म्हणजे काय आला RVB इज इक्वल टू 450 into 1 plus 3600 into 3 अपॉन 6 आला. तर RVB किती येतोय बघा, किती आला 450 into 1 plus 3600 into 3 डिवाइड बाय 6 आला. किती आला 1875 आला. 1875 न्यूटन आला. RVB ची किंमत भेटली. त्याच्यानंतर फुल्ली कंडिशन समेशन एफ ऑफ वाय इज इक्वल टू 0 अप्लाय करा. वरती अपवर्ड डायरेक्शन जाणार आहे पॉझिटिव्ह, डाऊनवर्ड येणार निगेटिव्ह. आर अपवर्ड डायरेक्शन आहे पॉझिटिव्ह. त्यानंतर 450 डाऊनवर्ड आहे निगेटिव्ह. त्यानंतर 3600 डाऊनवर्ड आहे निगेटिव्ह. त्यानंतर RVB अपवर्ड आहे पॉझिटिव्ह. आता RVB ची मी डायरेक्ट किंमत पुट करतो. किती येईल 1875 इज इक्वल टू 0. आता इक्वेशन मध्ये आर अननोन आहे तर आर ची किंमत भेटून जाईल. आर इज इक्वल हे मायनस आहे हे राईटला जाऊन प्लस होईल, प्लस आहे राईटला जाऊन मायनस होईल म्हणजे किती आला 450 प्लस 3600 मायनस 1875. तर आर ची किंमत किती येते बघा 450 प्लस 3600 मायनस 1875 किती आली 2175 आली. 2175 न्यूटन आला. त्याच्यानंतर एकच रिएक्शन राहिली RHB ही हॉरिझॉन्टल आहे. मग समेशन एफ ऑफ एक्स अप्लाय केला इज इक्वल टू 0. RHB काय येईल RHB इज इक्वल टू 0 आला. ह्या झाल्या रिएक्शन्स. आता आपण पुढलं एक्झाम्पल घेऊ. एवढे डायग्राम दिलेले याच्या सुद्धा सपोर्ट रिएक्शन्सच फाइंड करायचे. ए पॉइंटला हिंज्ड सपोर्ट आहे त्याच्या रिएक्शन्स आणि बी पॉइंटला रोलर सपोर्ट याच्या रिएक्शन्स फाइंड करायच्या. तर आपण ह्या डायग्राम मध्ये ह्या डी पॉइंटला हा एक मुवमेंट दिलेला आहे. हा जो मुवमेंट आहे हा फक्त मुवमेंटच्या कंडिशनलाच अप्लाय करायचा. समेशन एफ ऑफ एक्स किंवा समेशन एफ ऑफ वाय ह्याच्यामध्ये तो अप्लाय करायची गरज नाही. तो फक्त मुवमेंट साठीच घ्या. आता याची आपण लाईन डायग्राम बनवू. हा सी ओव्हरहँगिंग मध्ये जातो. हा सी ला एक लोड आला किती दिलेला आहे 120 न्यूटन. ए ला हिंज्ड सपोर्ट आहे त्याला दोन रिएक्शन्स येतील. एक व्हर्टिकली आर फी ए म्हटलं, हॉरिझॉन्टली आर एच ए म्हणलं. त्याच्यानंतर डी पॉइंट हा एक मोमेंट आहे. मोमेंट किती दिलेला आहे 100 न्यूटन मीटर. त्यानंतर बी ला रोलर सपोर्ट आहे त्याला एक रिएक्शन येईल. हा रोलर सपोर्ट इन्क्लिनेशन मध्ये दिलेला आहे. ह्याला जी नॉर्मल रिएक्शन येणार आहे ही कशी येणार त्या प्लेनला परपेंडिक्युलर म्हणजे हा प्लेन 30 डिग्री एक्स ऍक्सिस बरोबर आहे. ह्याला ही परपेंडिक्युलर जाणार
आरबी रिॲक्शन्स. आता आरबी रिॲक्शनची परपेंडिक्युलर आहे, तिला सॉल्व्ह करून घेऊ. जर या ठिकाणी अँगल या ठिकाणी मला ही रिॲक्शन्स येणार आर बी. या ठिकाणी जर अँगल प्लेनचा एक्स ऍक्सिस बरोबर असेल तर लाईन डायग्राम मध्ये तो अँगल वाय ऍक्सिस बरोबर घ्यायचा. या ठिकाणी कुणाबरोबर दिलेला आहे, एक्स बरोबर 30 डिग्री दिला, तर फ्री बॉडी डायग्राम मध्ये हा जो अँगल आहे हा वाय ऍक्सिस बरोबर घ्या 30 डिग्री. आता हा जो आरबी आहे याच्यावरती प्लस साइन मारा, एरोच्या पाठीमागं प्लस साइन म्हणजे क्वाड्रंट सांगतात. हा फर्स्ट, सेकंड, थर्ड आणि फोर्थ, म्हणजे हा जो आरबी फोर्स आहे हा सेकंड क्वाड्रंट मध्ये आहे. मग याचा सेकंड क्वाड्रंट एक्सटेंड करा, हा सेकंड क्वाड्रंट येईल. आता हा आरबी फोर्स रिझॉल्व्ह करावा लागेल. रिझॉल्व्ह करताना अँगल ज्या ऍक्सिस बरोबर आहे तो ऍक्सिस कॉस घ्यायचा, उरलेला साइन घ्यायचा. अँगल पुन्हा बरोबर आहे, वाय ऍक्सिस बरोबर आहे, वाय कंपोनंट कॉस घ्या, एक्स कंपोनंट साइन घ्या. वाय कंपोनंट काय या ठिकाणी आरबी कॉस 30 डिग्री आणि एक्स कंपोनंट काय या ठिकाणी आरबी साइन 30 डिग्री. आता बाळांनो ए टू डी जीव्हीएल दिलेला आहे, त्याचा पॉइंट लोड आणि पॉइंट ऑफ ऍप्लिकेशन फाइंड करावं लागेल. पहिल्यांदा पॉइंट ऑफ ऍप्लिकेशन फाइंड करू. ह्या डी या ठिकाणी हा 90 डिग्री येतो, तर 90 डिग्री पासून घेताना आपण काय म्हणलं L/3 म्हणलं. एल किती आहे 6/3 जर केला तर काय येईल 2 मीटर येईल. म्हणजे डी पॉइंट पासून 2 मीटर वरती पॉइंट ऑफ ऍप्लिकेशन येईल. तर ए पासून किती अंतरावरती येईल, हा टोटल 6 आहे, हा 2 गेला म्हणजे हा 4 मीटर राहिला. या ठिकाणी हा पॉइंट लोड अप्लाय होईल. पॉइंट लोड किती येईल, जीव्हीएल चा 1/2 इंटू त्याची लेंथ इंटू मॅग्नेट्यूड. काय येईल 1/2 इंटू 6 इंटू 400 बरोबर किती येतोय 1200 येईल बाळांनो. त्याचा हा किती आला 1200 न्यूटन आला. आता ही लाईन डायग्राम झाली, याच्यामध्ये इक्विलिब्रियम कंडिशन्स अप्लाय करा. आता पहिली इक्विलिब्रियम कंडिशन कुठली येणार, समेशन ऑफ मोमेंट ऍट ए पॉइंट इज इक्वल टू 0. काय ए पॉइंटला आपण मोमेंट घेणार, ए पॉइंट वरती बोट ठेवलं, हा 120 सी पॉइंटचा पॉइंट लोड घेतला, हा कसा जातो खाली येतो, आपण बोट खाली फिरवलं तर अँटी क्लॉकवाईज जातो. अँटी क्लॉकवाईज म्हणजे काय प्लस येईल 120 इंटू याचं डिस्टन्स किती दिलेलं आहे 3 मीटर. त्याच्यानंतर ए वरती बोट ठेवलं, हा 1200 न्यूटन फोर्स हा डाऊनवर्ड जातोय, बोट डाऊनवर्ड घेतलं का जातो क्लॉकवाईज जातो, म्हणजे निगेटिव्ह येतो -1200 इंटू याचं परपेंडिक्युलर डिस्टन्स 4. त्याच्यानंतर ए पॉइंट साठी हा 100 न्यूटन मीटर कपल दिलेला आहे, म्हणजे मोमेंट दिलेला आहे. ह्या मोमेंटची डायरेक्शन कशी आहे, क्लॉकवाईज डायरेक्शनच आहे. क्लॉकवाईज म्हणजे काय येणार मायनस येणार इंटू 100. ह्या मोमेंटला परपेंडिक्युलर डिस्टन्स घ्यायचा नसतो, कारण 100 न्यूटन मीटर म्हणलेलं आहे, फोर्स इंटू डिस्टन्स दिलेला आहे बाळांनो. तो फक्त दिलेला मॅग्नेट्यूड घ्यायचा, 100च घ्यायचा या ठिकाणी. त्यानंतर आरबी साइन 30 हा पुढे येऊन डायरेक्ट ए पॉइंट मधून पास होतो, मग त्याला परपेंडिक्युलर डिस्टन्स नाही, मग त्याचा मोमेंट 0 येईल. आर बी कॉस 30 हा अपवर्ड चालला, म्हणजे पॉइंट ए साठी कसा चालला अँटी क्लॉकवाईज चालला, तर तो काय येईल प्लस आर बी इंटू कॉस 30 इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. कुठून ए पासून परपेंडिक्युलर डिस्टन्स किती येईल त्याला 6 + 6 12 येईल इज इक्वल टू 0. आता पूर्ण इक्वेशन मध्ये आरबी हा एकटाच अननोन आहे, तर तो फाइंड होईल. काय बरोबर हा आरबी इंटू कॉस 30 इंटू 12 आहे सही तर राहील. ह्या मायनस टर्म राईटला जाऊन प्लस होतील, प्लस टर्म राईटला जाऊन मायनस होतील, मग त्याला हा प्लसचा मायनस 120 इंटू 3 प्लस मायनसचा प्लस 1200 इंटू 4 मायनसचा प्लस 100. आता कॉस 30 इंटू 12 मल्टिप्लाय राईटला जाऊन डिवाइड होईल, म्हणजे काय येईल आरबी इज इक्वल मायनस 120 इंटू 3 प्लस 1200 इंटू 4 प्लस 100 अपॉन हा काय येईल कॉस 30 इंटू 12. मी पहिल्या लेक्चर मध्ये सांगितलं होतं डिनॉमिनेटरला जर एकापेक्षा जास्त टर्म आल्या तर त्याला ब्रॅकेट कंपल्सरी टाकायचा. पण प्लस मायनस आलं तर हा मल्टिप्लिकेशन आहे, नाही टाकला तरी चालतो याला. तर बघा आरबी ची किंमत किती येईल,
आरबी इज इक्वल टू कॅल्क्युलेशन्स करा -120 इंटू 3 प्लस 1200 इंटू 4 प्लस 100 डिवाइड बाय किती आहे cos 30 इंटू 12 किती येते 436.86 436.86 न्यूटन येईल हा आरबी आपल्याला भेटला। आता बाळांनो दुसऱ्या दोन कंडिशन्स अप्लाय करा समेशन एफ ऑफ वाय इज इक्वल टू 0 अपवर्ड जाणारी पॉझिटिव्ह डाउनवर्ड येणार निगेटिव्ह हा 120 डाउनवर्ड आहे -120 हा आरव्हीए अपवर्ड आहे प्लस आरव्हीए त्यानंतर हा 1200 डाउनवर्ड आहे मायनस त्याच्यानंतर 100 न्यूटन मीटर हा मोमेंट आहे ह्याला कन्सिडर करायचा नाही। त्याच्यानंतर हा आरबी कॉस 30 अपवर्ड आहे म्हणजे पॉझिटिव्ह आहे आरबी कॉस 30 डिग्री इज इक्वल टू 0 आला। आता ह्याच्यामध्ये आरबी ची किंमत आपल्याला भेटलेली अगोदरच या ठिकाणी आरव्हीए ची किंमत भेटल ज्या पॉझिटिव्ह टर्म त्या राईट लाईन निगेटिव्ह होतील ज्या निगेटिव्ह आहेत त्या पॉझिटिव्ह होतील म्हणजे काय आला आरव्हीए इज इक्वल टू 120 प्लस 1200 मायनस आरबी इंटू कॉस 30 डिग्री तर आरव्हीए किती येतोय बघा 120 प्लस 1200 मायनस आरबी ची किंमत पुट करा आरबी किती आलाय 436.86 इंटू कॉस 30 डिग्री तर किती आलं बघा 941.67 न्यूटन आला। आता आरव्हीए भेटला ह्याच्यानंतर आपल्याकडे आरएचए ही एक हॉरिझॉन्टल रिएक्शन राहते हिला घ्या मग काय घेतला समेशन एफ ऑफ एक्स इज इक्वल टू 0 आता हॉरिझॉन्टलचे फोर्स आरएचए राईटला चालला राईटला जाणारा एक्स ऍक्सिसचा फोर्स पॉझिटिव्ह असतो आणि लेफ्टला जाणारा एक्स ऍक्सिसचा फोर्स निगेटिव्ह असतो मग आरएचए राईटला चालला पॉझिटिव्ह आहे आरएचए त्याच्यानंतर दुसरा फोर्स आरबी साइन 30 हा लेफ्टला चालला हा निगेटिव्ह आहे मायनस आरबी इंटू साइन 30 इज इक्वल टू 0 आरबी साइन 30 मायनस आहे राईटला जाऊन प्लस होईल म्हणजे आरएचए इज इक्वल टू आरबी इंटू साइन 30 डिग्री या ठिकाणी काय येईल मग आरएचए इज इक्वल टू आरबी किती आलेला आहे 436.86 इंटू साइन 30 डिग्री तर आरएचए किती येतोय बघा 436.86 साइन 30 किती आला 218.43 न्यूटन ही झाली बाळांनो आपला क्वेश्चन पूर्ण। आता पुढे अजून एक क्वेश्चन घेऊ आपण तुमचा क्वेश्चन आहे हा ए या ठिकाणी हिंज्ड सपोर्ट दिलेला आहे त्याच्यानंतर या सी या ठिकाणी 120 न्यूटन पॉइंट लोड दिलेला आहे त्यानंतर सी पासून बी पॉइंटला रोलर सपोर्ट दिलेला आहे त्याच्यानंतर इथं डी पर्यंत डायग्राम आलेले आहे आणि डी ला वरती एक पुली जोडलेली आहे आणि या पुलीवरतून विथ द हेल्प ऑफ रोप 30 किलो न्यूटन मास जोडलेला आहे याला ह्याचा जो अँगल आहे रोपचा हा 40 डिग्री आहे बी आणि ह्याच्यावरती ए टू डी पूर्ण यूडीएल
दिलेला आहे आणि या युडीएलचं मॅग्नेट्यूड आहे 60 किलो न्यूटन पर मीटर. 60 न्यूटन पर मीटर घ्या आपण. किलो न्यूटन मध्ये दिला तर त्या न्यूटन मध्ये कन्वर्ट करून घ्या किंवा घ्या 60 किलो न्यूटन म्हणलं तर किलो न्यूटनच घ्या. चला यांचे डिस्टन्स बघा किती दिलेत. A to C 2 मीटर, C to D 4 मीटर, B to D 2 मीटर. आता बाळांनो त्यात काय दिलेलं आहे, हा युडीएल दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये एक पॉइंट लोड दिलेला आहे, त्याच्यामध्ये जा एक सपोर्ट येतोय. त्याला काय करायचं, ज्या ज्या ठिकाणी लोड येतात किंवा सपोर्ट येतात त्या ठिकाणी युडीएल हा ब्रेक करायचा. मग बघा याची लाईन डायग्राम घ्या. ज्या ठिकाणी फोर्स आहेत त्या ठिकाणी लाईन्स मारून घेतल्या. आता याच्यावरती बघा ए ला हिंज्ड सपोर्ट आहे, दोन रिएक्शन्स येतील RFA and RHA. त्याच्यानंतर बी ला रोलर सपोर्ट आहे, एकच रिएक्शन येईल RB. त्याच्यानंतर ह्या डी पॉइंटला बघा हा रोप आहे आणि या रोपला एक वेट जोडलेला आहे 30 किलो न्यूटन. मग ह्या रोपला जर 30 किलो न्यूटन जर वेट जोडला तर ह्या रोप मध्ये टेन्शन येणार. टेन्शन ह्याच्यावरती एरो जे मारणार ते एकमेकांकडे मारायचो का, हा बाहेर चालला तर हा त्याच्याकडेच आला तर हा किती येणार 30 किलो न्यूटनच टेन्शन ह्याच्यामध्ये राहणार. मग या ठिकाणी हा फोर्स दिलेला आहे बघा. डी पॉइंटला हा एक फोर्स दिलेला आहे किती 30 किलो न्यूटन आणि याचा अँगल एक्स बरोबर किती आहे 40 डिग्री. त्याच्यानंतर बाळांनो हा सी पॉइंटला एक पॉइंट लोड दिलेला आहे 120 न्यूटन. आता AB एवढाच युडीएल ब्रेक करा, नंतर CB एवढाच युडीएल ब्रेक करा, नंतर BD एवढाच युडीएल ब्रेक करा. ह्या युडीएल चे पॉइंट ऑफ ऍप्लिकेशन काय येतात, लेंथ बाय 2 येतात. मग हा पहिला आला, हा दुसरा आला युडीएल आणि हा तिसरा युडीएल आला. मग यांचे अंतर्स किती येतील बघा, डिस्टन्स हे टोटल किती आहे 2 मीटर. 2 च्या निम्मा म्हणजे काय आहे 1 मीटर. 1 मीटर पुढे हा 4 मीटर आहे, याच्या निम्मा काय आहे 2 मीटर. 2 मीटर हा पुढे किती आहे 2 मीटर आहे, याच्या निम्मा तर हा काय आहे 1 मीटर. 1 मीटर आहे. आता यांचे पॉइंट ऑफ ऍप्लिकेशन झाले तर पॉइंट लोड किती येतील बा, याचं मॅग्नेट्यूड किती आहे 60 किलो न्यूटन पर मीटर आणि याची लेंथ किती आहे AC ची 2. 60 into 2 किती आला 120 किलो न्यूटन आला बा. हा 120 किलो न्यूटन असेल. त्याला मी किलो न्यूटन घेतो. त्यानंतर या ठिकाणचा 4 into 60 किती आला 240 किलो न्यूटन. त्यानंतर हा 60 into 2 किती आला 120 किलो न्यूटन आला. आता याच्यामध्ये हा जो 30 किलो न्यूटन फोर्स आहे हा रिझॉल्व करावा लागेल. तो एक्स आणि वाय च्या मध्ये आहे. ह्याच्यामध्ये प्लस साइन मारा आणि तो कितव्या क्वाड्रंट आहे मध्ये बघा, हा पहिल्याच क्वाड्रंट मध्ये आहे तर याचा फर्स्ट क्वाड्रंट एक्सटेंड करून घ्या. अँगल ज्या ऍक्सिस बरोबर आहे त्याला कॉस घ्या, उरलेल्या ऍक्सिसला साइन घ्या. अँगल कोणा बरोबर आहे एक्स ऍक्सिस बरोबर आहे. एक्स चा कंपोनंट कॉस घ्यायचा किती आहे या ठिकाणी 30 कॉस 40 डिग्री आणि व्हर्टिकल कंपोनंट काय येईल मग 30 साइन 40 डिग्री. ही झाली आपली फ्री बॉडी डायग्राम किंवा लाईन डायग्राम. आता बघा याच्यामध्ये इक्विलिब्रियम कंडिशन्स अप्लाय करायच्या. मग पहिली इक्विलिब्रियम कंडिशन आपण कुठली अप्लाय करणार, समेशन ऑफ मोमेंट ऍट एनी पॉइंट इज इक्वल टू 0. बघा ए ला अननोन रिएक्शन्स आहेत, याला मोमेंट अप्लाय करा. मोमेंट ऍट पॉइंट ए इज इक्वल टू 0. क्लॉकवाईज जाणारा निगेटिव्ह, अँटी क्लॉकवाईज जाणारा पॉझिटिव्ह. बघा ए पासून चालू करू, ए वरती बोट ठेवलं. आता ए वरती ज्या दोन फोर्स आहेत ह्या दोन्ही फोर्सला परपेंडिक्युलर डिस्टन्स नाही, मग यांचे मोमेंट 0 येतात. मोमेंट म्हणजे आपण काय म्हणतो फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स म्हणतो. ह्या दोघांना परपेंडिक्युलर डिस्टन्स ए पॉइंट साठी नाही म्हणजे यांचा मोमेंट 0 आहे. ए पॉइंट साठी 120 का चालला क्लॉकवाईज म्हणजे काय येईल -120 इंटू डिस्टन्स 1. पुन्हा 120 क्लॉकवाईज -120 इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स 2. त्यानंतर 240 का चालला क्लॉकवाईजच -240 इंटू याचं परपेंडिक्युलर डिस्टन्स
1 1 2 किती आहे 4. त्याच्यानंतर आरबी अपवर्ड चालला बोट अपवर्ड फिरवतोय वरती चालला अँटी क्लॉकवाईज म्हणजे काय पॉझिटिव्ह प्लस आरबी इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स 2 + 2 + 2 6. त्याच्यानंतर हा 120 डाऊनवर्ड येतो का एला 120 डाऊनवर्ड आहे खाली घेतोय बोट कसं तोय क्लॉकवाईज म्हणजे काय मायनस 120 इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स 2 2 2 6 + 1 7. त्याच्यानंतर हा 30 cos 40 हा कुठून गेला बघा ए मधूनच गेल्यासारखा आहे म्हणजे 30 cos 40 ला पॉइंट ए साठी परपेंडिक्युलर डिस्टन्स नाही म्हणजे याचा मोमेंट 0 येतो. आता 30 sin 40 अपवर्ड आहे ए वरती बोट ठेवा तो फोर्स वरती चला वरती बोट फिरवा का जातो अँटी क्लॉकवाईज म्हणजे तो काय येईल पॉझिटिव्ह काय येईल मग प्लस 30 sin 40 इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स पॉइंट ए साठी काय येईल 2 + 4 + 2 किती आला 8 आला इज इक्वल टू 0. आता पूर्ण इक्वेशन मध्ये आरबी हा एकटा अननोन आहे तर आरबी ची व्हॅल्यू आपल्याला भेटून जाईल. मग आरबी इंटू 6 इथं ठेवा राहिलेले सर्व टर्म राईटला आणि मायनसच्या प्लस होतील प्लसच्या मायनस होतील म्हणजे काय या ठिकाणी आरबी इंटू 6 इज इक्वल हा मायनस आहे प्लस झाला 120 इंटू 1 हा प्लस झाला 120 इंटू 2 हा प्लस झाला 240 इंटू 4 हा प्लस झाला 120 इंटू 7 हा मायनस झाला 30 sin 40 इंटू 8 हा 6 मल्टिप्लाय आहे राईटला जाऊन काय होईल डिवाइड होईल म्हणजे काय येईल बघा बर आरबी इज इक्वल टू 120 इंटू 1 प्लस 120 इंटू 2 प्लस 240 इंटू 4 प्लस 120 इंटू 7 मायनस 30 sin 40 इंटू 8 डिवाइड बाय हा 6 मल्टिप्लाय इकडून डिवाइड झाला बाय 6 तर आरबी ची किंमत किती येते बघा कॅल्क्युलेशन करा काय तोय 120 इंटू 1 प्लस 120 इंटू 2 प्लस 240 इंटू 4 प्लस 120 इंटू 7 मायनस 30 sin 40 इंटू 8 इज इक्वल टू आणि डिवाइड बाय किती आहे 6 तर किती आला 334.29 किलो न्यूटन आला ही आरबी ची किंमत भेटली. ह्याच्यानंतर समेशन एफ ऑफ वाय अप्लाय करा समेशन एफ ऑफ वाय इज इक्वल टू 0 बघा आर व्ही ए वरती चला पॉझिटिव्ह आहे आर व्ही ए त्याच्यानंतर हा 120 डाऊनवर्ड निगेटिव्ह त्याच्यानंतर हा 120 डाऊनवर्ड निगेटिव्ह त्याच्यानंतर हा 240 डाऊनवर्ड निगेटिव्ह त्याच्यानंतर आरबी अपवर्ड पॉझिटिव्ह त्यानंतर 120 डाऊनवर्ड निगेटिव्ह आणि 30 sin 40 अपवर्ड पॉझिटिव्ह 30 sin 40 इज इक्वल टू 0. आता आपल्याला आरबी ची किंमत भेटले आरव्हीए ची किंमत भेटून येईल आरव्हीए इज इक्वल टू ज्या निगेटिव्ह टर्म आहेत राईटला ना पॉझिटिव्ह होतील ज्या पॉझिटिव्ह आहेत त्या राईटला जाऊन निगेटिव्ह होतील म्हणजे काय येईल 120 प्लस 120 प्लस 240 प्लस 120 मायनस 30 sin 40 तर आरव्हीए इज इक्वल टू किती येतोय बघा 120 प्लस 120 प्लस 240 प्लस 120 मायनस 30 sin 40 किती आला 580.72 किलो न्यूटन आला. ह्याच्यानंतर एक फोर्स राहतोय म्हणजे कुठला आर एच ए समेशन एफ ऑफ एक्स अप्लाय करा समेशन एफ ऑफ एक्स इज इक्वल 0 आर एच ए राईटला चला पॉझिटिव्ह येईल आर एच ए त्याच्यानंतर त्याला हॉरिझॉन्टल फोर्स कुठे आहे डायवर 30 cos 40 आहे हा सुद्धा कुठे चालला राईटला चालला म्हणजे हा सुद्धा प्लस आहे प्लस 30 cos 40 इज इक्वल टू 0 हा 30 cos 40 प्लस आहे राईटला जाऊन मायनस होईल आर एच ए इज इक्वल टू मायनस 30 cos 40 डिग्री म्हणजे आर एच ए इज इक्वल टू किती येतोय बघा
-30 cos 40 डिग्री -22.98 किलो न्यूटन. पण हे मायनस आलं म्हणजे आपण जो फोर्स दाखवला त्याची फक्त डायरेक्शन अपोजिट आली. म्हणजे आर्याचे आपण राईट साइडला दाखवला तो निगेटिव्ह आन्सर मध्ये आला म्हणजे लेफ्ट साइडला जातोय. म्हणजे त्याचं इंडिकेशन खाली दाखवून द्यायचं. RHA इज इक्वल टू हा प्लस घ्या 22.98 किलो न्यूटन आणि याला ब्रॅकेट मध्ये पुढे दाखवा की हा लेफ्ट डायरेक्शनला चाललेला आहे. म्हणून हा झाला आपला इक्वेशन पूर्ण. अजून एक डायग्राम घेऊ आपण. हा A पॉइंट हिंज्ड सपोर्ट, हा B पॉइंट AB हा GVL दिलेला आहे. लेंथ दिलेली आहे 3 मीटर. याचं मॅग्निट्यूड आहे 30 किलो न्यूटन पर मीटर. याच्यापासून 2 मीटर अंतरावरती एक फोर्स इन्क्लिनेशन मध्ये दिला त्याला C पॉइंट बोलू. हा अँगल ऑफ इन्क्लिनेशन x बरोबर 60 डिग्री दिला आणि हा फोर्स 50 किलो न्यूटन दिला. त्याच्यानंतर हा 3 मीटर अंतरावरती एक B पॉइंट D पॉइंट घेतला आणि ह्याला एक रोप दिला आणि तो एका पुलीला जोडलेला आहे. आणि या पुलीवरून रोपला एक मास जोडलेला आहे 100 किलो न्यूटन. आणि बघा ना हा जो रोप जो दिला ना ह्याला या ठिकाणी एक स्लोप दाखवलेला आहे. हा स्लोप दिलेला आहे. किती दिला आहे? हा 3, हा 4 आणि हा 5 दिलेला आहे. तर याला रिझॉल्व्ह करायला सांगितलंय. ह्याच्या A पॉइंटला ज्या रिॲक्शन्स येतील त्या फाइंड करायला सांगितलेल्या आहेत. आता बघा दिलेल्या डायग्रामची फ्री बॉडी डायग्राम बनवा म्हणजे लाईन डायग्राम बनवा. हा बघा A ला हिंज्ड सपोर्ट आहे. 2 रिॲक्शन्स येतील, एक व्हर्टिकल एक हॉरिझॉन्टल. म्हणजे हा काय येईल RVA आणि हा काय येईल RHA. त्याच्यानंतर हा B पॉइंट, ह्या C पॉइंटला जो फोर्स आहे तो रिझॉल्व्ह करा. काय फोर्स वरती एरोच्या पाठीमाग पॉझिटिव्ह साइन मारलं म्हणजे कितव्या क्वाड्रंट मध्ये जाणार फोर्स आहे? फर्स्ट, सेकंड आणि थर्ड क्वाड्रंट मध्ये जातो. या ठिकाणी तिसरा क्वाड्रंट एक्सटेंड करून घ्या. बघा थर्ड क्वाड्रंट आला. फोर्स रिझॉल्व्ह करताना अँगलच्या ऍक्सिस बरोबर आहे त्याचा कंपोनंट कॉस घ्या, उरलेला साइन घ्या. अँगल कोणा बरोबर आहे? एक्स बरोबर आहे. एक्स कंपोनंट कॉस घ्या. किती येईल मग हा एक्स कंपोनंट? 50 कॉस 60 डिग्री. उरलेला वाय कंपोनंट काय येईल मग? 50 साइन 60 डिग्री. त्याच्यानंतर हा डी ला जो रोपनी जो मास जोडलेला आहे 100 किलो न्यूटन तो डी या पॉइंटला घ्या. बघा तो आहे असं या ठिकाणी आहे. हा जो रोप आहे ह्या रोप मध्ये टेन्शन असणार म्हणजे हा एरो बाहेर जाईल. किती जाणार हा? 100 किलो न्यूटन. आता त्याचा अँगल फाइंड करावा लागेल तर डी पॉइंटला. आता पण अँगल जर फाइंड करायचा म्हणलं तरी स्लोप दिलेला आहे. बघा या ठिकाणी बघा एवढी डायग्राम दिलेली आहे आपल्याला. अशी डायग्राम दिली आणि हा अँगल कोणाबरोबर घेऊ आपण? विथ द हेल्प ऑफ एक्स ऍक्सिस. एक्स ऍक्सिस बरोबर जर घेतला ही साइड 3 दिले, ही 4 दिले आणि ही 5 दिले. तर अँगल काढा. आता याच्यामध्ये कुठलाही ट्रिग्नोमेट्रिक रेशो अप्लाय करा. साइन कॉस टॅन कुठला करा? टॅन करा. काय येईल मग? टॅन थीटा इज इक्वल टू अपोजिट साइड अपॉन ऍडजसंट साइड. थीटा इज इक्वल काय येईल? टॅन इनवर्स ऑफ 4/3. तर थीटा इज इक्वल टू किती येतोय बघा बर? 4/3 इज इक्वल टू आणि टॅन इनवर्स शिफ्ट दाबून टॅन आणि आन्सर किती येतोय? 53.13 येतोय. मग थीटा किती आला?
53.13 डिग्री हा अँगल घेतला बाळांनो, 53.13 डिग्री. आता त्याला रिझॉल्व करा. हा फर्स्ट क्वाड्रंट मध्ये फर्स्ट क्वाड्रंट याचा एक्सटेंड करा. अँगल एक्स ऍक्सिस बरोबर आहे, तर एक्स कंपोनंट हा काय येईल, कॉस येईल. म्हणजे काय या ठिकाणी 100 कॉस 53.13 डिग्री आणि वाय कंपोनंट काय येईल 100 साइन 53.13 डिग्री येईल बाळांनो. आता चला हा काय राहिला, जीव्हीएल राहिला. याचा पॉइंट ऑफ ऍप्लिकेशन ह्या बी ला 90 डिग्री येतो, तर L/3 एल येतो. लेंथ किती दिलेली आहे 3 मीटर. 3/3 किती आला 1 मीटर. हा एवढा 1 मीटर आला, तर उरलेलं किती असणार आहे 2 मीटर. आता याचा पॉइंट लोड काय येणार आहे 1/2 इंटू लेंथ 3 इंटू त्याचं मॅग्नेट्यूड 30 किती आला 45 आला. म्हणजे हा लोड किती येईल 45 किलो न्यूटन येईल. हे झाली म्हणून आपली लाईन डायग्राम. आता हिला सॉल्व करा. बघा मोमेंट घ्या, समेशन ऍट मोमेंट ए पॉइंट इज इक्वल टू 0. त्यानंतर समेशन एफ ऑफ वाय घ्या आणि समेशन एफ ऑफ एक्स घ्या. RHA आणि RFA या दोन्ही रिएक्शन मिळून जातील. पण बघा ह्याच्यात मोमेंट घ्यायची गरजच नाही, कारण आपल्याकडे दोनच अननोन आहे. ए पॉइंटला RHA आणि RFA. म्हणजे RHA हॉरिझॉन्टल आहे, RFA व्हर्टिकल आहे. म्हणजे समेशन एफ ऑफ वाय आणि समेशन एफ ऑफ एक्स या दोनच कंडिशन घ्या. तिसरा अननोन कुठंच नाही. म्हणजे काय येईल समेशन एफ ऑफ एक्स इज इक्वल टू 0. हा RHA राईटला चालला पॉझिटिव्ह येईल RHA. त्याच्यानंतर हा 50 कॉस 60 लेफ्टला चालला मायनस येईल -50 कॉस 60. त्याच्यानंतर हा 100 कॉस 53.13 राईटला चालला प्लस येईल प्लस 100 कॉस 53.13 इज इक्वल टू 0. तर RHA किती येईल बघा मायनस प्लस होईल 50 कॉस 60 आणि हा मायनस होईल -100 कॉस 53.13. तर RHA इज इक्वल टू किती आला बघा बर 50 कॉस 60 मायनस 100 कॉस 53.13 किती येतोय -35 येतोय. -35 किलो न्यूटन आला. हा मायनस आला म्हणजे याची डायरेक्शन घेतलेली आपण चुकीची आहे, की अपोजिट घ्या फक्त. RHA आपण कुठे घेतला राईट डायरेक्शनला घेतला, तो निगेटिव्ह आला, मग तो लेफ्ट डायरेक्शनला दाखवून द्या. 35 किलो न्यूटन आणि ब्रॅकेट मध्ये तो लेफ्टला जातोय दाखवून घ्या. त्याच्यानंतर समेशन एफ ऑफ वाय अप्लाय करा. समेशन एफ ऑफ वाय इज इक्वल टू 0. बघा RFA अपवर्ड चाला पॉझिटिव्ह येईल RFA. त्याच्यानंतर 45 डाऊनवर्ड आहे, हा निगेटिव्ह आहे 45. त्याच्यानंतर हा 50 साइन 60 डाऊनवर्ड आहे, तो मायनस येईल 50 साइन 60. त्याच्यानंतर 100 साइन 53.13 अपवर्ड आहे पॉझिटिव्ह येईल 100 साइन 53.13 इज इक्वल टू 0. तर या ठिकाणी आपल्याला RFA ची किंमत भेटून जाईल काय येईल 45 प्लस 50 साइन 60 मायनस 100 साइन 53.13. तर RFA किती येतोय बघा बर 45 प्लस 50 साइन 60 मायनस 100 साइन 53.13 किती येतो 8.3 येतो 8.3 किलो न्यूटन आला. हा झाला बघा RFB झाला. आता याच्यानंतर अजून एक एक्झाम्पल घेऊ आपण. पुढचं एक्झाम्पल आहे बाळांनो बीम वरती बीम आहे, डबल बीम दिलेली आहे. तर त्या ठिकाणी ज्या ठिकाणी बीम जोडल्या जातात
त्या ठिकाणी त्यांना ब्रेक करून टाकायच्या. ए ला रोलर सपोर्ट आहे, त्याच्यानंतर ह्याच्यापासून 6 मीटर अंतरावरती एक पॉइंट लोड आहे 15 किलो न्यूटन. त्याच्यापासून एक रोलर सपोर्ट परत दिलेला आहे, रोलर पॉइंट बी ला, या बी पासून सी ला ओव्हरहँगिंग घेतलेला आहे, त्याच्यावरती लोड दिलेला आहे 5 किलो न्यूटन. आणि हा जो बी आहे त्याला खालती एक बीम जोडलेला आहे. हा डी पॉइंट घेतला, हा रोलर सपोर्ट दिलेला आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी एक पॉइंट लोड घेतला 30 किलो न्यूटन. हा डी पॉइंट पासून 10 मीटर अंतरावरती आहे. नंतर हा 30 पासून या सी ला नंतर अजून एक लोड दाखवलेला आहे. इथं सी खाली या ठिकाणी अजून एक लोड आहे, रोलर सपोर्ट आहे. तर हा रोलर सपोर्ट दाखवलेला आहे, तो 10 मीटर आहे. हा सी पासून हा टोटल 16 मीटर आहे. ह्याच्यापासून हा जो बी पॉइंट आहे हा 8 मीटर आहे. हा 15 पासून 5 12 मीटर आहे. आणि ए पासून 15 हा 6 मीटर आहे. पण एवढी डायग्राम दिलेली आहे, तर ह्याच्या सपोर्ट रिॲक्शन्स फाइंड करायच्या आहेत. आता ए बी सी ही ए बी ही वरती दिलेली बीम आहे आणि हा बी घ्यायचा बी सी डी ही खाली दिलेली बीम आहे. तर नेहमी वरती दिलेली बीम अगोदर सॉल्व्ह करा किंवा ज्याच्यावरती अननोन कमी आहे त्या बीमला सॉल्व्ह करा. दोन्ही वेगवेगळ्या बीम घेऊन सॉल्व्ह करायच्या. तर ए चा जर विचार केला ह्याला किती रिॲक्शन येतील, या ठिकाणी 1 आणि 1 2 येतील. जर आपण बी सी डी खाल्ल्या बीमचा विचार केला 1 आणि 1 2 आणि बी चा सुद्धा घेणार अपोजिट 3 येणार. म्हणजे बी सी डी वरती 3 अननोन रिॲक्शन्स आहेत आणि ए बी वरती 2 अननोन रिॲक्शन्स आहेत. म्हणजे ए बी ही बीम पहिल्यांदा सॉल्व्ह करा, ए च्या आणि बी च्या रिॲक्शन्स भेटतील. बी ची रिॲक्शन्स आहे अशी ह्या बीसीडी वरती अप्लाय होईल. मग बी ची रिॲक्शन भेटली, सी ची आणि डी ची 2 अननोन रिॲक्शन्स आहेत, त्या दोघी भेटून जातील. आता पहिल्यांदा आपण ए बी डायग्राम घेऊ फक्त बघा. बीम ए बी घेतला फक्त बघा. ए बी ची डायग्राम बनवू आपण. ह्याच्यामध्ये ए ला रोलर सपोर्ट आहे, एक रिॲक्शन आहे आर ए, त्याच्यापासून 6 मीटर वरती हा 15 किलो न्यूटन पॉइंट लोड आहे. त्याच्यानंतर हा बी ला रोलर सपोर्ट आहे, तो प्लेनला परपेंडिक्युलर आर बी आहे. त्याच्यानंतर पुढं 5 किलो न्यूटन ओव्हरहँगिंग दिलेला आहे. हा 5 किलो न्यूटन. ह्यांचे डिस्टन्स बघा बाळांनो, आर ए पासून 15 किलो न्यूटन हा 6 मीटर वरती आहे. त्याच्यानंतर ह्या 5 पासून बी पॉइंट किती वरती आहे, 8 मीटर वरती आहे, 8 मीटर. तर हा 15 किलो न्यूटन आणि आरबी ह्या दोघांमधले डिस्टन्स किती आहे, हे 12 आहे. हे 8 गेलं तर हे किती उरलं, 4 उरलं. तर हे डिस्टन्स किती आहे, 4 मीटर येईल. आता बघा ह्याच्यावरती इक्विलिब्रियम कंडिशन्स अप्लाय करा. बघा आर ए आणि आरबी हे दोघंही व्हर्टिकली आहेत. समेशन एफ ऑफ वाय जर अप्लाय केला तर 2 अननोन येतील. 2 अननोन आले तर आपल्याला इक्वेशन सॉल्व्ह होत नाही, एकच अननोन पाहिजे. या ए पॉइंटला मोमेंट घेऊ, आरबी ची किंमत भेटल. त्याच्यानंतर समेशन एफ ऑफ वाय लाव, आर ए ची किंमत भेटल. अप्लाइंग द कंडिशन्स ऑफ इक्विलिब्रियम ए पॉइंट साठी आणि हा बी पॉइंट साठी बाळांनो. मग काय घेतला, समेशन ऑफ मोमेंट ऍट पॉइंट ए इज इक्वल टू 0. बघा आर ए चा मोमेंट 0 आहे. हा 15 डाऊनवर्ड चालला क्लॉकवाइज निगेटिव्ह -15 इंटू याचं डिस्टन्स किती आहे, 6 आहे. त्याच्यानंतर आरबी अपवर्ड चालला म्हणजे अँटी क्लॉकवाइज म्हणजे प्लस आहे. आरबी इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स किती आहे, 6 + 4 10 आहे. त्यानंतर 5 डाऊनवर्ड चालला म्हणजे क्लॉकवाइज निगेटिव्ह 5 इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स किती आहे बघा, 6 × 4 = 10 8 18.
इज इक्वल टू 0, तर आपल्याला आरबीची किंमत भेटून जाईल. आरबी इज इक्वल किती येईल बघा बाळांनो, हा आरबी इंटू 10 आहे, इथं घेतला 10 इकडे जाऊन डिवाइडला लावा पण बघा 10 मी डिवाइडला लिहितो बाळांनो. हा मायनस राईटला जाऊन प्लस होईल, म्हणजे किती आला 15 इंटू 6 आणि हा काय आला प्लस 5 इंटू 18 आला. बाळांनो या ठिकाणी मी डायरेक्ट कॅल्क्युलेशन घेतोय थोडा, कारण की आपल्याला भरपूर जागा लागणार एक्झाम्पल सॉल्व्ह करायला. मग बघा बरं याला कॅल्सी वरती घेऊन सॉल्व्ह करा. काय येईल 15 इंटू 6 प्लस 5 इंटू 18 इज इक्वल टू डिवाइड बाय 10 आला. तर किती आला फोर्स 18 आला. आरबी किती येतोय 18 किलो न्यूटन. हा आपल्याला आरबी भेटला. आता मला हा आरबी भेटला, त्यानंतर आपल्याला आर ए भेटल. आता मग याच्यामध्ये समेशन एफ ऑफ वाय अप्लाय करा. समेशन एफ ऑफ वाय इज इक्वल टू 0. बघा हा आर ए अपवर्ड चालला पॉझिटिव्ह येईल, आर ए हा 15 डाऊनवर्ड येतोय मायनस येईल. त्याच्यानंतर आरबी अपवर्ड चालला प्लस येईल. त्यानंतर 5 डाऊनवर्ड येतोय मायनस येईल इज इक्वल टू 0. तर आपल्याला आरबीची किंमत भेटलेली आहे, आर ए ची किंमत भेटून जाईल बघा. म्हणजे काय येईल आर ए इज इक्वल टू 15 प्लस 5 मायनस आरबी. तर आर ए इज इक्वल किती येईल 15 प्लस 5 20 मायनस आरबी किती आहे 18. तर आर ए इज इक्वल किती आला 2 किलो न्यूटन आला. आपल्याला ए ची किंमत भेटली 2 किलो न्यूटन. आता माझी पहिली बीम झाली. आता दुसरी बीम घ्या बी सी डी. या ठिकाणी घेऊ आपण बीम बी सी डी. बघा बी सी डी घेतो, याची प्री बॉडी डायग्राम घेणारा. हा बघा ह्या बी ला रोलर सपोर्ट आहे. ही वरच्या बीमला अपवर्ड लागली, खाल्ल्या बीमला डाऊनवर्ड लागणार. म्हणजे या ठिकाणी बघा बघा ही जी रिॲक्शन आहे बी ला अपवर्ड गेली, कुणाला वरच्यासाठी. तर खाल्ल्या डायग्राम वर त्या लोड पडणार या बीमचा, म्हणजे काय येणार डाऊनवर्ड येणार. या ठिकाणी हा जो आरबी फोर्स आहे हा डाऊनवर्ड आला. आरबी इज इक्वल टू आरबी किती आलेला आहे 18 किलो न्यूटन. त्याच्यापासून 8 मीटर वरती रोलर सपोर्ट आहे, त्याची रिॲक्शन्स काय येईल आर सी. त्याच्यापासून एक लोड आहे 30 किलो न्यूटन, हा 30 किलो न्यूटन. आणि त्याच्यापासून डी पॉइंटला रोलर सपोर्ट आहे, त्याला एक रिॲक्शन्स काय येईल आरडी येईल. तर ह्याची डिस्टन्स बघा डी पासून 13 किलो न्यूटन 10 मीटर वरती आहे. आणि डी पासून सी हा 16 मीटर आहे, हा 10 मीटर गेला तर सी आणि 13 मध्ये किती राहील 30 मध्ये किती राहील 16 मायनस 10 6 आला, हा 6 मीटर आला. आरसी आणि 30 किलो न्यूटन यांच्यामधलं डिस्टन्स 6 मीटर आलं. आता मला ह्याच्यावरती इक्विलिब्रियम कंडिशन्स अप्लाय करा. आता घ्या सी ला किंवा डी ला मोमेंट घ्या. काय येईल समेशन ऑफ मोमेंट ऍट पॉइंट सी इज इक्वल टू 0. बघा सी ला आरबी डाऊनवर्ड चा लागा जातो अँटी क्लॉकवाईज पॉझिटिव्ह आहे 18 इंटू 8. आरसी 0 आला. ह्या सी पॉइंटला 30 किलो न्यूटन काय जातोय क्लॉकवाईज काय मायनस 30 इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स 6. नंतर ह्या सी ला आरडी काय जातोय अपवर्ड म्हणजे काय येतो अँटी क्लॉकवाईज प्लस आरडी इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स 16 इज इक्वल टू 0. आरडी भेटून जाईल बाळांनो. बघा आरडी ची किंमत काय येईल मग मायनस 18 इंटू 8 प्लस 30 इंटू 6 अपॉन हा 8 येईल अपॉन 16 येईल बाळा. हा इथं ठेवला, हा मायनस झाला आणि तो प्लस झाला. बघा आरडी किती येतोय मग मायनस 18 इंटू 8 प्लस 30 इंटू 6 डिवाइड बाय 16 किती आला 2.25 आला. 2.25 किलो न्यूटन आला. त्याच्यानंतर आता आपल्याला राहिला कोण आरसी राहिला. समेशन एफ ऑफ वाय अप्लाय करा. समेशन एफ ऑफ वाय इज इक्वल टू 0. आरबी डाऊनवर्ड येतो निगेटिव्ह मायनस 18
आरसी वर चला पॉझिटिव्ह आरसी 30 खाली येतोय -30 आरडी वर चला प्लस 2.25 इज इक्वल टू 0 तर आरसी किती येईल मग 18 प्लस 30 मायनस 2.25 तर आरसी किती येतोय बघा 18 प्लस 30 मायनस 2.25 किती आला 45.75 किलो न्यूटन आला. तर बऱ्यापैकी जेवढे इक्वेशन्स आहेत जेवढ्या डायग्राम आहेत तेवढे मी सॉल्व्ह केलेल्या आहेत.